काल एक मोठा सीन झाला। शरद पवारांनी थेट जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले। तुम्ही बजरंग सोनवणेकडे बघून असं बोलायला नको होतं, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। पण आता प्रश्न आहे, एवढा राग का आला? नमस्कार, मी समाधान पाटील, तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल। कारण मुद्दा आरक्षणाचा होता। जितेंद्र आव्हाड म्हणाले, मराठा समाज असो की इतर कोणताही समाज, आरक्षण वाढवून त्यांना हक्क द्यायला हवा। पण ही भूमिका त्यांनी पवारांना विश्वासात न घेता मांडली आणि हाच मुद्दा पवारांना खटकला। मित्रांनो, आरक्षणाचा विषय म्हणजे राजकारणातला बळरुद्रचा गोळा। शरद पवार यापूर्वी नेहमी शांत राहिले, कारण त्यांना माहिती आहे थोडं चुकलं तरी सगळं उलट पडतं। पण खरी गडबड कुठे झाली? 1994च्या जी.आर. मध्ये। त्या जी.आर. मुळे आरक्षणाची मर्यादा थेट 50% गेली आणि आज मराठा आरक्षणाचं गणित इतकं गुंतागुंतीचं आणि इतकं किचकट झालंय ते फक्त 1994च्या जी.आर. मुळे। यासाठी मराठा समाज वारंवार शरद पवारांना जबाबदार धरतो। मनोज जरांगे पाटील 2023 पासून आंदोलन सुरू केलं, तेव्हापर्यंत त्यांनी पवारांचं नाव घेतलं नाही। पण जिथे जिथे आरक्षणाचा विषय किचकट झाला तिथे तिथे लोक पुन्हा म्हणाले 1994चा जी.आर. त्यामुळेच हे सगळं कारण झालं। आंतरवाली सराटीच्या लाठीचार्ज नंतर पवार जरांगेच्या आंदोलन स्थळी गेले। तिथे सगळं पॉझिटिव्ह संवाद झाला खरा, पण झालेल्या घोषणाबाजी सांगून गेले शरद पवारांवर अजूनही मराठा समाज नाराज आहे आणि मराठा समाज अजूनही शरद पवारांना आरक्षणाचे मारेकरी मानतो। आणि आता हे सगळं मराठेच नाही, ओबीसी, बंजारा, धनगर, जाट सगळे समाज रस्त्यावर उतरले आहे आणि चर्चा सुरू आहे, हे पवारांनी गेल्या कित्येक दशकांच्या जातीयवादी राजकारणाचा परिणाम आहे का, असा सवाल प्रत्येक जण आता उपस्थित करत आहे। पवारांचं स्टेटमेंट आता एक आहे, आता कायद्यामध्ये बदल आणि घटना दुरुस्ती हाच पर्याय आहे। पण याआधी ते कधी आर्थिक निकष तर कधी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशा वेगवेगळ्या भूमिका घेत होते। मात्र मित्रांनो, आता सगळ्यांपुढे प्रश्न एकच पडत आहे, ते म्हणजे 1994चा जी.आर. खरंच महत्वाचा होता का? मराठे नेते असून सुद्धा पवारांनी स्पष्ट स्टँड का घेतला नाही, असा सवाल आता प्रत्येक जण उपस्थित करत आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून शरद पवारांवर सातत्यानं टिप्पणी केली जात आहे। आणि आज वेगवेगळ्या समाज रस्त्यावर उतरले आहे, हे पवारांच्या राजकारणाचा परिणाम आहे का, असा सवाल उपस्थित झाला। तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो? खरंच पवारांच्या या राजकारणामुळे प्रत्येक जण आज रस्त्यावर उतरला का? कमेंटच्या माध्यमातून द्या। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वाच्या माहिती आणि अपडेट्स